श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 65वा दशम स्कंध रासक्रीडा गोवर्धन लीलेच्या माध्यमातून श्रीकृष्णांनी सगळेजण एकत्र यावेत, सर्वांनी सुखदुःख एकरूप कसे व्हावे आणि एकत्र येऊन प्रसंगाचा सामना कसा करावा याचा जणू धडा दिला. रास म्हणजे गोळा होणे, रासक्रीडा म्हणजे एकत्र होऊन किंबहुना एकरूप होऊन क्रीडा करणे होय. चोहीकडे शरदाचं शीतल चांदणं कसरलं होते. पूर्वेचे मुखकमल त्या प्रकाशाने प्रफुल्लित झाले होते. चिरकाल विरहात असलेल्या कमलमुखी सतीच्या कपोलावर पतीला भेटताच लालिमा उमटावी त्याप्रमाणे दिशांची वदने उजळून निघाली होती. रात्री फुलणाऱ्या फुलांचा गंध वातावरणात भरून गेला होता. मंद सुगंधाने आणि धवल प्रकाशाने अत्यंत मोहक दिसणाऱ्या वृंदावनाकडे पाहून कृष्णाला वेणुवादनाची इच्छा झाली. बासरी जणू श्रीकृष्णाच्या अधरी येण्यास अधीर झाली वाटावे इतक्या वेगाने अधरस्पर्श होताच मृदू मधुर स्वरांचा आविष्कार करू लागली. एरहवी सगळ्या गोपी मिळून कुठेही जात असत. एक दुसरीची प्रतीक्षा करी. कुणाला धार काढायची आहे, कुणाला आपल्या मुलांना दूध प्यायला द्यायचे आहे, कुणी कामावरून परत आलेल्या पतीची वास्तपुस्त करीत आहे, सेवामग्न आहे, कुणी पती येण्याची वेळ साधून स्वतःचाच साज शृंगार करीत आहे. अशी ज्याच्या त्याच्या घरी कार्यमग्नता आहे. आणि श्रीकृष्णांच्या प्रीतिवर्धन करणाऱ्या गोड सुराची बासरीची धून कानावर पडली. त्या सुरांची जादूच अशी आहे की जो तो आपले काम विसरतो, जो तो आपले भान विसरतो. प्रत्येकजण लोहचुंबकाकडे खेचल्या जाणाऱ्या लोहकणासारखा त्या आवाजाच्या दिशेनेच पळत असतो. लोह लोहरीशी अंश अंशीशी एकरूप होण्यास व्याकुळ आहे. त्यावेळी त्यांना त्यांच्या वस्त्रांचेही भान नसते. गोपींची कर्णकुंडले वेगाने त्यांच्याच गालावर आदळत असतात. त्यांच्या वेणीत माळलेले गजरे हेलकाव्याने सुटे होतात. त्यातील टवटवीत सुगंधित मोगऱ्यांची फुले रस्त्यातच विखरून पडतात. शरदाच्या पडलेल्या टिपूर चांदण्यांशी जणू ही स्पर्धाच चालली आहे. धवल शुभ्र चांदणे आणि धवल सुगंधित फुलांचा सडा, फुलांच्या पायघड्या. श्रीकृष्ण त्यावेळी किशोर अवस्थेत होते. श्रीमद भागवताच्या अनेक भाष्यकारांनी कृष्णाचे वय त्यावेळी 11 वर्षाचे होते असे कथन केले आहे. भगवंताध्यायांचा चरित्राचा क्रम पाहिला तर रासक्रीडा झाल्यानंतर कुवलयापीड, अरिष्ठासूर, चाणूर मुष्टिक, कंस, उद्धारानंतर श्री गर्गाचार्यांकडून उपनयन संस्कार आणि सांदीपनी ऋषींच्याकडे गुरुकुल वास झाला आहे. धर्मशास्त्रानुसारही उपनयनास क्षत्रियांचा काल 11 वर्ष सांगितला आहे. गौणकाल 22व्या वर्षी सांगितला असला तरी त्या अनुक्रमाने पुढील चरित्रात भ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रासक्रीडेच्या वेळी श्रीकृष्ण अनुपनीत व किशोरच होते. रासक्रीडेकडे पंचभौतिक देहांची मदनधुंद खेळ या दृष्टीने पाहणे त्यामुळे आपोआपच अप्रस्तुत होते. असो, त्या वेणूची धून ऐकून गडबडीने हातात असेल ते काम अर्धवट टाकून जेव्हा गोपी वृंदावनाकडे निघाल्या तेव्हा त्यांच्या पित्याने, पतीने, भावाने, घरातील ज्येष्ठांनी आवरण्याचा प्रयत्न केला. तरीही आपल्यावर यांचाही अधिकार आहे हे भान ठेवून थांबल्या. त्यांनी आगतिकतेने डोळे बंद केले व कृष्णाशी तल्लीन होऊन श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे ध्यान करू लागल्या. मनोमन तन्मय झाल्यामुळे त्या पापमुक्त झाल्या. अंतकरणातील परमात्म्याशी मिठी पडली आणि पाप पुण्य दोन्हीही संपून त्या त्रिगुणातीत झाल्या. वेणुनाद लुब्ध गोपी जेव्हा वृंदावनात पोहोचल्या तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांचे स्वागत केले आणि विचारले, तुम्ही सर्वजणी यावेळी इथे कशा? ब्रजात सर्व कुशल आहे ना? सांगा, मी आता तुमच्यासाठी तुमचे कोणते प्रिय करू? अशा रात्रीचे वेळी या वनात हिंस्र श्वापदे फिरतात. तुम्ही इथे थांबणे योग्य नाही. तुम्ही आपापल्या घरी परत या. तुमच्या आप्तेष्ठांना तुमच्या नसण्याने भयभीत करू नका. हे सुंदरींनो, तुम्ही माझ्यावरील प्रेमाने इथे आला असाल तर ते काही आश्चर्य नाही, कारण सर्व प्राणीही माझ्यावर उत्कट प्रेम करतात. स्त्रियांना स्वतःचे कल्याण हवे असेल तर पतिधर्म हाच श्रेष्ठ उपाय आहे. वृद्ध, रोगी, मूर्ख, निर्धन, वाईट स्वभावाचा कसाही असला तरी पतिपरायणताच पत्नीला उपकृत करते. तेव्हा घरी जा आणि कृष्णाचा गोपींना हा उपदेश, त्याचे किशोर वय याचा एकत्रित विचार केला म्हणजे रासक्रीडेवरची चिखलफेक कशी निराधार आहे ते लक्षात येईल.